मुंबईतलं वांद्र्या कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे मुंबईतील नावाजलेला बिझनेस हब। आता या भागात अनेक ऑफिसेस आहेत। दररोज या भागामध्ये येणाऱ्या लोकांची वाहतूक सुलभ करण्यासाठी आता एक पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे। पण आता ही पॉड टॅक्सी सुविधा नेमकी आहे तरी काय, पाहूया। पॉड टॅक्सी म्हणजेच नेमकं काय, तर पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट PRT किंवा त्याला पॉड टॅक्सी म्हणतात। ही एक टेक्निकल कार आहे तर जी ऊर्जेच्या मदतीने चालते आणि ही पूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी असणार आहे, म्हणजे यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाहीये। विशेषतः ही पॉड टॅक्सी डिझाइन केलेल्या मार्गदर्शकांच्या नेटवर्कवर चालते। तर पॉड टॅक्सीद्वारे एका वेळेस 3 ते 6 प्रवासी ये-जा करू शकतात। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पॉड टॅक्सी अधिक चांगल्या आहेत, कारण त्यांच्या वापरामुळे वाहनांमुळे होणारे वाढते प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे। तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान 8.8 किलोमीटर लांबीच्या मार्गावर पॉड टॅक्सी सेवेला मान्यता दिली आहे। 6 प्रवासी क्षमता असलेली पॉड टॅक्सी ताशी 40 किलोमीटर वेगाने धावणार आणि वाटेत 38 थांबे असतील। आता सगळ्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रगत रॅपिड ट्रान्झिट सिस्टम तयार करण्यासाठी 3 वर्ष लागतील। दररोज 4 लाखांहून अधिक प्रवासी BKC मध्ये प्रवास करतात आणि अहवालानुसार 2031 पर्यंत साधारण 1.9 लाख लोक पॉड टॅक्सी सेवेचा वापर करतील अशी अपेक्षा आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।